सिंह ही राशीचक्रातील 5वी रास असून ती क्रांतिवृत्तावर 120 ते 150 अंशावर स्थित आहे. माघ आणि पूर्व फाल्गुनी नक्षत्राच्या पूर्ण कला आणि उत्तर फाल्गुनीच्या पहिल्या कलेने ही रास तयार होते. ही रास क्रांतिवृत्तावर 2.25 नक्षत्रांच्या कलांच्या बेरजेने दिसते. ही रास कालपुरुषाच्या शरीराच्या कमरेचे प्रतिनिधित्व करते आणि क्रांतिवृत्तावर सिंहाच्या स्वरूपात दिसते, म्हणूनच तिचे नाव सिंह आहे. तिचा स्वामी ग्रह सूर्य आहे. तिचा रंग लाल असून सोनेरी आणि नारंगी रंगही तिच्याशी संबंधित आहेत. ही अग्नितत्वाची तमगुणाची स्थिर रास असून क्षत्रिय जातीची क्रूर रास मानली जाते आणि दिवसा बलवान असते. या राशीत कोणताही ग्रह उच्च किंवा नीच नसतो. ही रास पूर्व दिशेचे स्वामी, पुरुष लिंगाची, पित्तप्रधान, शिखरावरून उगम पावणारी, विचित्र वाटणारी ही वन राशी मानली जाते. शारीरिक रचना. या राशीत जन्मलेल्या व्यक्तींची शरीरयष्टी मजबूत, शक्तिशाली आणि उत्साही असते. त्यांची शरीरयष्टी आकर्षक, खांदे रुंद, चेहरा गोल आणि डोळे तेजस्वी, पिवळे आणि फिकट निळे असतात. ते आपल्या शारीरिक शक्ती आणि शौर्याच्या जोरावर एक प्रभावी व्यक्तिमत्व घडवतात. तसेच त्यांचे शरीर लांब, सुदृढ आणि शुभ वैशिष्ट्यांनी युक्त असते. व्यक्तिमत्व. या राशीत जन्मलेले लोक उदार, मेहनती, निर्भय आणि प्रामाणिक असतात. समोरच्या व्यक्तीला ते आवडले किंवा नाही आवडले याची पर्वा न करता ते आपले विचार स्पष्टपणे मांडतात. आपले ध्येय साध्य करण्याची त्यांच्या तीव्र इच्छा असते. ते धाडसी असतात आणि आपल्या योजना यशस्वी करण्यात पारंगत असतात. प्रवासाची आवड असलेले आणि प्रतिकूल परिस्थितीही खंबीर राहणे हे लोक प्रगतिशील, मोठे व्यावसायिक, महत्त्वाकांक्षी आणि खर्चिक असतात. आपला व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात रस असल्याने ते अनेकदा गरजेपेक्षा जास्त खर्च करतात आणि संपत्ती जमा करण्याची चिंता करतात. आरोग्य. सिंह राशीचे लोक सामान्यतः त्यांच्या मजबूत शारीरिक क्षमतेमुळे उत्तम आरोग्याचा आनंद घेतात आणि त्यांची कामे कार्यक्षमतेने पार पाडतात. जर राशीस्वामी कमजोर असेल किंवा अशुभ ग्रहांच्या प्रभावाखाली असेल तर त्यांना खोकला, डोकेदुखी, निद्रानाश, कान आणि घशाच्या समस्या, आवाजातील दोष, जननेंद्रियांच्या समस्या, उष्माघात, ताप, हृदयरोग आणि चिंता यासारख्या विविध आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते. ते ग्रहांच्या पीडामुळे प्रभावित होतात. योग्य वैद्यकीय सल्ला घ्या. व्यवसाय आणि करिअर. सिंह राशीचे लोक त्यांच्या नोकरीमध्ये अत्यंत सक्रिय असतात. त्यांना रोजगार निर्माण करण्यात आणि त्याचा विस्तार करण्यात रस असतो आणि त्यांच्याकडे दूरदृष्टी असते. जबाबदारीचे पदे भूषवून पैसे कमवतात. त्यांना कंत्राट, सैन्य, कायदा, लेखन, व्यवसाय, अभिनय, नेतृत्व आणि वस्त्र उत्पादन यासारख्या क्षेत्रामध्ये यश मिळते. ते आपली लोकप्रियता आणि प्रभाव वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. प्रेम आणि नातेसंबंध. या राशीखाली जन्मलेले लोक त्यांच्या कुटुंबाशी, पालकांशी आणि धार्मिक स्थळांशी एकनिष्ठ असतात आणि त्यांच्या नातेसंबंधांबद्दल उत्साही असतात. ते प्रेमसंबंधामध्ये सौम्य असतात. आपल्या जोडीदाराला तक्रारीला कधीही वाव देत नाहीत आणि विरुद्ध लिंगाकडे आकर्षित होतात. जर त्यांच्यावर एखादा अशुभ ग्रहाचा प्रभाव असेल तर ते अहंकार आणि गर्व दाखवू शकतात. त्यामुळे नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. सिंह राशीचे सकारात्मक पैलू. सिंह राशीच्या व्यक्तीमध्ये बहुआयामी प्रतिभा, प्रबळ इच्छाशक्ती, प्रामाणिकपणा, नेतृत्व कौशल्य आणि विलासी जीवनाची आवड असते. ते जबाबदार, कुशल वक्ते, लेखक, वैद्य, आनंदी, प्रवासप्रेमी असतात आणि विलासी जीवनशैली जगतात. ते श्रीमंत, विवेकी आणि उद्योजक असतात आणि जरी ते त्यांच्या कामात कुशल असले तरी ते शीघ्रकोपी आणि आक्रमक देखील असू शकतात. सिंह राशीचे नकारात्मक पैलू. सिंह राशीचे लोक अनेकदा गर्विष्ठ, घाई करणारे आणि आवेगपूर्ण असतात. ते अनावश्यक खर्चाची चिंता करतात. त्यांना स्तुती आवडते आणि ते स्पष्ट वक्ते असतात, ज्यामुळे त्यांच्यात अहंकार निर्माण होऊ शकतो. ते विरुद्ध लिंगप्राप्ती, उदार आणि कामुक असतात. सिंह राशीसाठी विशेष सूचना. सिंह राशीच्या व्यक्तींनी त्यांच्या प्रयत्नांमध्ये यश मिळवण्यासाठी संयम बाळगला पाहिजे. तुमचे नेतृत्व गुण आणि कला व वैद्यकीय शास्त्रातील आवड तुम्हाला तुमची इच्छा, ध्येय साध्य करण्यास मदत करू शकतात. कोणताही प्रकल्प सुरू करण्यापूर्वी त्याच्या सर्व पैलूंचे मूल्यांकन करा आणि अनपेक्षित नुकसान टाळण्यासाठी काही विश्वासू लोकांचा सल्ला घ्या. काही विश्वासू लोकांचा सल्ला तुमच्या स्वतःच्या मतामध्ये समाविष्ट करा. आपला प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी संभाषणामध्ये संवेदनशीलता राखा. ज्योतिषीय दृष्टिकोन. या राशीसाठी शुभ अंक 1, 5, 7 आणि 9 आहेत. शुभ रंग लाल, सोनेरी आणि नारिंगी आहे. शुभ दिवस रविवार आहे. मेष, मिथुन, तूळ आणि धनु या राशी अनुकूल आहेत. शुभ वर्ष 19, 21, 28, 35 आणि 36 आहेत. शुभ रत्न शुद्ध माणिक आहे. शुभ धातू सोने आणि तांबे आहेत. शुभ फुले कमळ आणि पांढरी फुले आहेत. शुभ फळे गुलाबी, पांढरी आणि पिवळी आहेत. शुभ कपडे लाल आणि गुलाबी आहेत. शुभ धान्य गहू, गूळ, लाल कडधान्य आहेत आणि लाल रंगाचे प्राणी व पक्षी देखील शुभ मानले जातात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशंकर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.